फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चेकमेट. खेळ संपला. वा मालतीबाई, मुलीचं लग्न थाटात करणार तर? अहो लता माझी एकुलती एक मुलगी आहे. सगळ्या लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे हे लग्न. लव्ह मॅरेज आहे असं ऐकलं होतं. हो, पण मुलगा खूप चांगला आहे हा. आणि तुम्ही लग्नाला नक्की यायचं विसरायचं नाही. सकाळपासूनच येणार. नक्की नक्की. चला तर भेटू. या लग्नातच भेटू. हो हो नक्की या. बरं शेठजी, मला हे सगळे दागिने आवडलेत. जे काही बिल होईल ना ते साहेबांकडे आणून द्या. हा ठीक आहे बाई, सगळे तुमचं चालू द्या, आम्ही जरा जाऊन येतो. ठीक आहे. तुम्ही कुठे निघालात? अहो लताच्या लग्नासाठी दागिने आणि साड्या घेतल्यात त्या तरी बघा एकदा. अहो ते आणि काय बघणार, ते बायकांचं डिपार्टमेंट. तुम्ही बघा, आम्ही हॉल बघून येतो. म्हणजे तसे 4-5 हॉल आहेत, पण आपल्या लेकीच्या लग्नाकरता शोभणारा हॉल पाहिजे का नको? तुम्ही येताय बघायला? नाही नाही, मला आणि लताला जरा शॉपिंगला जायचंय. आणखी करा करा. आली बघा. अरे ये पोरा. बाबा थांबा, मला तुमच्याशी थोडस बोलायचंय. अरे बोल ना, बोल. तुला आणखी काय हवंय का? आई बाबा, माझं विश्वास बरोबर ठरवलेलं लग्न आता नाही होऊ शकत. काय डोकं ठिकाणावर आहे ना? हो, मी विचार करूनच बोलते. हे लग्न थांबवा. थांबवा काय? थांबवा काय गंमत आहे? कारण काय? तिचं कारण पापा, सुभाष परत आला. सुभाष? कोण सुभाष? पुण्यात असताना कॉलेजमध्ये आमची भेट झाली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तो गावाला गेलेला असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात त्याचा पाय मोडला आणि तो अपंग झाला. मला त्रास होऊ नये म्हणून तो माझ्या आयुष्यातून दूर निघून गेला. पण बाबा आता तो पूर्ण बरा झालाय. म्हणून तुझ्या आयुष्यात परत आला? हो, कारण तुमचं एकमेकांवरचं प्रेम तोही विसरू शकत नाहीये आणि मीही विसरू शकत नाही. पण मग विश्वास बरोबर तुझं लग्न ठरलंय, त्याची काय चूक आहे यात? मी काय करू? मी विश्वास बरोबर सुखी नाही राहू शकत. मी त्याच्याबरोबर एकरूप नाही होऊ शकत, कारण मी त्याला फसवू शकत नाही. आई बाबा, मी हात जोडते, हे लग्न थांबवा. मी नाही करू शकत लग्न त्याच्याबरोबर. हे लग्न थांबवा, हे लग्न थांबवा. वेड लागले का?
अहो तुम्ही काहीतरी बोला ना तिला. हो तिची समजूत काढा. हो तुम्ही असं बसलात का? ते जरा सांगा ना. काय डोक्यात घेतलंय पोरीनं. बोला सरपोतदार, कुठपर्यंत आली लग्नाची तयारी? काय अहो काय सांगताय काय? बरं मग आता त्यासाठीच फोन केला. खरं तर तुम्ही लताला काकासारखे आहात, फॅमिली फ्रेंड आहात. तिच्याही मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे. मला वाटतं विक्रम, तुम्ही तिला समजून सांगितलं तर कदाचित तिला कळेल. तुम्ही काही काळजी करू नका. मी लताला ऑफिसमध्ये बोलवतो आणि बोलतो तिच्याशी. थँक्यू. हॅलो विश्वास, मला तुला भेटायचंय. महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. ओके. गावडे, माझ्याकडे लता सरपोतदार नावाची एक मुलगी येईल. तिला बाहेर जास्ती वेळ बसवून ठेवू नका. लगेच आत पाठवा. आदित्य, ती परवाची शांतीनगरची केस आहे ना, त्याचे रिपोर्ट्स आलेत. ते जरा बघ. ठीक आहे सर. मिस्टर शेट्टी, मी या केसच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्याची तुम्ही बरोबर उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. येईल आता. बस. मी 5 मिनिटात हे काम संपवतो आणि मग आपण बोलूया. ओके. मिस्टर शेट्टी, काल रात्री 9च्या सुमारास तुम्ही कुठे होतात? लायन्स गार्डन जवळ होतो. मग तिकडे नेमकं तुम्ही काय पाहिलं? साहेब, एका माणसाचा खून झाला होता. तो मरून पडला होता. त्या प्रेताच्या आसपास तुम्ही काही पाहिलं? बॉडी जवळ साहेब एक लोखंडी खांब होती. तिला रक्त लागलं होतं. मग ठीक आहे. इकडे येऊन पुन्हा आमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल धन्यवाद. या सॉरी लता, तुला थोडं थांबावं लागेल. नाही चुकी काका, बोला ना. काही काम होतं का? लता, मला तुला एक विचारायचं आहे. तू तुझं आधीचं ठरलेलं लग्न. बाबांनी तुम्हाला सगळं काही सांगितलं वाटतं. नाही, त्याने मला सांगितलंय. पण काय होतं की बऱ्याचदा मुलं आपल्या आई वडिलांसमोर मन मोकळं करत नाहीत. मित्रत्वाच्या नात्याने आपल्या काकाशी मोकळेपणाने बोलतात ते. नाही काका, तसं काही नाहीये. आई बाबांना मी जे कारण सांगितलंय तेच खरं आहे. नक्की? हो. मग ठीक आहे. पण एक गोष्ट सांगावीशी वाटते. हे बघ बेटा, आपल्या आयुष्यात भावनेला आपण प्राधान्य द्यावं. पण आपल्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय भावनेच्या पोटी जाऊन घेतले तर पुढच्या आयुष्यात ते आपल्याला त्रासदायक ठरू शकते. कळलं? आदित्य, जरा येतो. अच्छा. नक्की येऊ मी. सर, इथे शांत. ही मुलगी आता गेली. तिचं नाव लता सरपोतदार आहे. तिच्यावर लक्ष ठेवा. ती माझ्या मित्राची मुलगी. आपल्या आयुष्यात असं काही घडेल याची मी कल्पनाही केली नव्हती. वाटलं असं काही
पण का दादा तुला हा डिसिजन घेताना काहीच नाही का वाटलं ग मग आपण दोघांनी मिळून बघितले ते स्वप्न घेतलेलं तर स्वतः सगळं खोटं होतं खोटं नव्हतं. अरे पण आज शेवटी सगळं खरंच ठरलं ना दादा या डिसिजनमुळे कोण मरून गेलोय माझ्या समोर आता काहीच नाही पण ठीक आहे इथून जाण्यापूर्वी तुझ्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सुभाष बरोबर सुखी राहा पण आयुष्यात परत कधी माझ्याकडे यावंच वाटलं ना तर विश्वासाने ये बघ मंगल या लताच्या लग्नात हे असं झालं मला खूप वाईट वाटलं पण मुलीच्या हट्टापुढे काय करणार सांग कसं असतं ना शेवटी नशिबात असतं तेच घडतं जाऊ दे ग शेवटी आपल्या मुलांच्या सुखातच आपलं सुख असतं अगं ही आहे कुठे लता अगं येईलच एवढ्यात आणि आज बरोबर सुभाष पण आहे हो का खरं म्हणजे आमची पण त्याच्याबरोबर पहिलीच भेट आहे म्हणा हे बघ आलेच ये ना आलेच सुभाष माझी आई बाबा नमस्कार आणि ही माझी बहीण मंगला ॲडव्होकेट आहे बघा हो तुम्ही काय नागपूरला असता काय हो पण 2 वर्ष मी पुण्यात शिकायला होतो तेव्हा लता आणि माझी बहीण नाही म्हणाली तसं मला ती तुम्ही बसा मी जरा चहाचं बघते हा बर सुभाष ये ना तुला घर दाखवते आमचं काका हो जा ना काम कर लता आणि सुभाष पुण्याला ज्या कॉलेजमध्ये शिकत होते तिकडे जा आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेट त्या दोघांबद्दलची माहिती काढ मला कळव ओके
सर हा आदित्य, काय खबर? सर प्रकार एकंदर संशयास्पद वाटतं. या कॅमेऱ्यामध्ये सर मी शूट केले. एवढंच. साऊंड रेकॉर्ड करता आलं नाही कारण त्यांच्यापासून खूप लांब उभा होतो मी. बोला गावडे. सर मंगला पाठवून आपल्याला भेटायला आली. ठीक आहे, पाठवा त्यांना. आदित्य आपण नंतर बघूया. या मंगलाताई, बसा. मंगलाताई, तुम्ही आम्हाला सुभाष बद्दल काहीतरी सांगणार आहात. ऍक्च्युली काय ना विक्रम सर, आज सकाळीच लताच्या होणाऱ्या नवऱ्याशी म्हणजे सुभाषची माझी ओळख झाली. पण त्याला बघून मला थोडासा संशय येतोय. म्हणजे साधारण वर्षा 1.5 वर्षापूर्वी नागपूरच्या कोर्टात माझी एक केस चालू होती आणि त्याच कोर्टात सुभाषलाही हजर करण्यात आलं होतं. म्हणजे मला नक्की नाही सांगता येते, पण ती व्यक्ती ह्या सुभाष सारखीच दिसत होती. हा सुभाष? कसं आहे माहिती का, थोडासा गोंधळ झालाय माझा, पण ना तो माणूस सुभाष सारखाच दिसत होता. आणि मला चांगलं आठवतंय, त्याला 6 महिन्यांची शिक्षा झाली होती. ओके, म्हणजे तुम्हाला खात्री नाहीये की तुम्ही नागपूरला बघितलेली व्यक्ती आणि हा सुभाष हे एकच आहे? ठीक आहे, काही हरकत नाही. त्या व्यक्तीला सजा झाली आहे म्हणजे त्याचे फिंगरप्रिंट्स नक्कीच असणार. आता फक्त आपल्याला ह्या सुभाषचे फिंगरप्रिंट्स हवेत. हा, म्हणजे त्याचे फिंगरप्रिंट्सच हवे असतील तर ते मी मिळवून देऊ शकते. वंडरफुल. मग आपण ते फिंगरप्रिंट रिपोर्ट्स मॅच करूया. सर हा बोला. हा, मी सरबत देते त्याला. ज्या ग्लासने सुभाष सरबत पिएल त्या ग्लासवरती सुभाषच्या बोटांचे ठसे मिळतील आपल्याला. गुड. आता तुमच्या बंगल्यासमोर ती पानाची टपरी आहे, तिकडे आदित्य उभा आहे. त्याच्यापर्यंत तो ग्लास पोचवा. कोणालाही कळता कामा नये. ओके. मी काय म्हणतो सुभाष, या महिन्यात लग्नाचा चांगला मुहूर्त बघूया आणि सगळं पक्क करून टाकूया. विशाखा बस. बोल, पुण्याचा काय रिपोर्ट आहे? सर, पुण्याला ज्या कॉलेजमध्ये लता आणि सुभाष शिकत होते त्या कॉलेजमध्ये मी जाऊन आले आणि तिथे त्यांच्या काही फ्रेंड्स बरोबर मी बोलले. सर, त्यांच्याशी बोलत असताना मला असं कळलं की लता आणि सुभाषचे काहीही प्रेम संबंध नव्हते.
इनफॅक्ट त्यावेळी लता सुभाषचा तिरस्कार करत होती. अच्छा येस सर, सुभाषच्या फिंगरप्रिंटचे रिपोर्ट. सर, नागपूरला जो माणूस पकडला गेला त्याचा फिंगरप्रिंट्स आणि सुभाषच्या फिंगरप्रिंट्स अजिबात मॅच होत नाही. ह्याचा अर्थ ती व्यक्ती आणि सुभाष ही दोन वेगवेगळी माणसं आहेत. ऑफकोर्स. याचा अर्थ हा रिपोर्ट आपल्या तपासाच्या विरोधात गेला. काही हरकत नाही. आपण एक शेवटचा बाण सोडून बघूया. हे सगळं काय आहे? काय तमाशा आहे हा? हा काय प्रकार चाललाय? हा ते कोणी शूट केलंय? लता, शांत रहा. आदित्य, कॉल. हे काय लता? तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. मग हे काय बघतो आम्ही? गोव्यात आम्ही. कॉल. लता, कुठलंही प्रेमी युगुल असतं ना, त्यांच्यामध्ये रोमॅन्स दिसून येतो, एक जवळीक दिसून येते. आम्हाला इकडे काही दिसत नाहीये तसं. तू त्याच्यापासून दूर गेलीस का? आतापर्यंत आपण जे काही बघितलं त्याच्यात प्रेम आम्हाला दिसलंच नाही, दुरावा दिसला. का? आदित्य, गो अहेड. मग तिकडे नेमकं तुम्ही काय पाहिलं? साहेब, एका माणसाचा खून झाला होता, तो तिथे मरून पडला होता. लता, या प्रश्नावर तू दचकली का? आदित्य, प्ले. त्या प्रेताच्या आसपास तुम्ही काही पाहिलं? बॉडीजवळ साहेब एक लोखंडी काम होती, तिला रक्त लागलं होतं. होय साहेब. याही प्रश्नावर तू दचकली का ग? का या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही दचकला? सरांनी विचारले प्रश्न आणि तुमचा काय संबंध आहे? त्या ठिकाणी तुम्ही हजर होतात? जर होतात तर काय करत होतात? मिस्टर पोद्दार, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सगळं सांगितलं. तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तर माहिती आहे ती द्या. सांगा खरं, सांगा. सांग बेटा.
काय ते खरं खरं सांग. मी त्या रात्री विश्वासला भेटायला गेले होते तेव्हा खूप छान आहे नेकलेस. खरंच आवडलं तुला? खूप. अरे पण इतका कॉस्टली नेकलेस घ्यायची काय गरज होती? कारण थोड्याच दिवसात तू मिसेस बर्वे होणार आहे. तेव्हा तुझे सुंदर गायला शोभेल असा दागिना आणायची गरज होती. बर निघू आता आणि गेटिंग लेट. सोडतो ना. अरे कशाला ही काही गाडी आणली नाही. मॅक्स टू मॅक्स 15 मिनिटात पोहोचेल. बाय. बाय. आवाज नाही करायचा. हसतून ठेवेन. चल अंगावरचे दागिने काढ लवकर. नाही मी नाही देणार. दागिने काढ. नाही देणार मी. काढ. मी नाही करणार. तुला काढ बोललो ना. लवकर लवकर सगळे काढ. पटकन पटकन काढ. तो नेकलेस कोण देणार? काढ लवकर. नाही मी नेकलेस देणार नाही. नेकलेस काढ. नाही देणार. जीव घेतला तरी देणार नाही मी हा नेकलेस. असं मग तुझा जीव घ्यावाच लागेल. त्यानंतर त्या व्यक्तीने मला ब्लॅकमेल केलं. तरी मला भेटायला बोलवलं होतं. त्याला जेव्हा भेटायला गेले तेव्हा मला कळलं की तो सुभाष आहे. मिस लता सरपोतदार, माझं लक्ष सॉलिड आहे. आता हेच बघ ना, तू ज्या रस्त्याने चालली होतीस त्याच रस्त्याने मीही चाललो होतो. तू त्या चोरावरती हल्ला केला. सॉरी, हल्ला नाही,
तू त्याचा खून केला. खून. घाबरू नकोस ग, घाबरू नकोस. तू घाबरण्याचं काही एक कारण नाहीये, कारण की तुला खून करताना फक्त आम्ही दोघांनी पाहिजे. एक म्हणजे मी आणि दुसरा म्हणजे माझा मोबाईल. तू चोराचा खून करताना मी तुला या मोबाईल मध्ये बंद करून ठेवलेला आहे. आणि जर का माझं तोंड बंद ठेवायचं असेल तर मला 50 लाख रुपये दे. 50 लाख? हो. मी कुठून आणू इतके पैसे? अगं असं काय करतोस? तुझा बाप करोडपती आहे. शुगर सम्राट, सम्राट सरपोतदार. 50 लाख रुपये त्यांच्यासाठी काहीच नाही आहेत का? अरे पण एवढे पैसे कशासाठी हवेत असं विचारलं तर मी काय सांगू त्यांना? सांग बाबा, मी एखादा खून केला म्हणून. नाही, मी हात जोडते रे. नाही, हे बघ, हे बघ, माझ्या बाबांना आताच हार्ट अटॅक येऊन गेला रे. अरे अरे, मी हे सगळं नाही सांगू शकत त्यांना. ठीक आहे, त्यावरती एक उपाय आहे. तू माझ्याशी लग्न कर. लग्न? फक्त 6 महिन्यांकरता. 6 महिन्यांपुरतीच तू माझी बायको. मी तुझ्या घरी राहायला येईल, घर जावई म्हणून. आणि त्या 6 महिन्यात 50-60 लाख रुपयांवरती मी हात फिरवेल. घाबरू नकोस, माझ्यावरती कुणीही संशय घेणार नाही, कारण की मी घर जावई आहे. आणि त्यानंतर मी त्यांना सांगेन की तुझं आणि माझं पटत नाही म्हणून मी तुला डायव्होर्स देईल. मग तू तुझ्या रस्त्याला लाग, मी माझ्या रस्त्याला. काय? आणि हे जर का पटत नसेल तर 50 लाख रुपये मला हवे. तू नक्की डिव्होर्स देशील मला? नक्की. एकाच बाई बरोबर कुणाला आयुष्य काढून. पण माझी एक अट आहे. बघ, खून तू केलाय, बघितलंय मी. तू काय मला अट घ्यायची? तर ठीक आहे, काय अट तुझी? हे बघ, 6 महिने माझ्या अंगाला स्पर्श सुद्धा करायचा. ते तुझ्या अंगाला स्पर्शही करणार नाही. तुला माहितीये ना, मला एकच स्पर्श आवडतो, तो म्हणजे नोटांचा. 50 लाख. बघ, विचार कर. 50 लाख नाहीतर लग्न. ठीक आहे, ह्या गोष्टीला तयार आहे. गुड, व्हेरी गुड. त्या माणसाचा खून मीच केलाय अंकल. सुभाष मला अशा पद्धतीने ब्लॅकमेल करत होता, म्हणून मी विश्वास बरोबर ठरवलेलं लग्न मोडलं. तुमच्या घरच्या सरबताच्या ग्लासवरचे सुभाषचे ठसे बदलले कसे? मंगला मावशीने तुम्हाला फोन करताना मी ऐकलं होतं, सुभाष पकडला गेला तर मीही पकडली जाईल, या भीतीने मी ग्लासांची अदला बदल केली. रडू नकोस बेटा, तू आता घरी जा. अंकल, खून मीच केलाय, खून मीच केलाय. मला अटक करा, मला अटक करा. तर पण ती कबूल करते की खून तिने केलाय? नाही, खून हिने नाही केलाय. मग कोणी केलाय सर?
साहेब म्हणजे आपण कामाच्या बाबतीत एकदम टायमावर असतो. ठीक आहे नाव काय? नावात काय आहे साहेब, नावात काय आहे? पण कामात दम आहे बघा. हा? त्या दिवशी पाहिलं मी तुम्हाला त्या चोराला खून करताना आणि शुद्धीवर असताना पाहिलं. त्या रात्री तू तिथे काय करत होता? जग मार तुम्हाला काय करायचं? माझ्या पैशाचं बोला. दोन मला तर छान दिसत. दोन आहे ते मग 2 लाख भेटतात. 2 लाख. आणि समजा मी तुला 4 लाख रुपये दिले तर? 4 लाख? अजून एक फोन करा. आपल्या बाबाचं काय होत आहे? बंपर ऑफर. ठीक आहे, मी अजून एक मर्डर करायला तयार आहे. कधी, कुठे आणि केव्हा? आत्ता, इथे आणि तुझा. मी CI ऑफिसर आहे आणि हे हवालदार साहेब. पण सर तुझा खेळ संपलाय सुभाष. त्या कॅमेऱ्यावर सगळं रेकॉर्ड झालंय. आता 3rd डिग्री दिल्यावर बोलणार आहेस? मी आताच सांगतो नाही. मीच खून केला. खून मीच केलाय. त्या रात्री
केलास तरच ही सोन्याची कोंबडी हाताला लागेल. तुला काय वाटतं? बरोबर आहे. आय एम सॉरी. इतकून केलं. पण विक्रम साहेब, तुम्हाला या सुभाषवरच संशय का आला? लताने तिच्या जबानी सांगितलं होतं की तिने त्या चोराच्या डोक्यावर एकच जोरदार वार केला होता. पण जेव्हा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आले तेव्हा आम्हाला कळलं की त्याच्या डोक्यावर एक नाही 3 वार झाले. 3 वार डोक्यावर आणि 1 मानेवर. मग हे जास्तीचे वार कोणी केले? हे जास्तीचे वार आले कुठून? मग आम्ही कयास बांधला. ज्यार्थी सुभाषकडे त्या घटनेचे फोटो आहेत, ज्यार्थी सुभाष तिला ब्लॅकमेल करतोय, याचाच अर्थ ते जास्तीचे वार सुभाषने केले. तो चोर लतामुळे नाही, तर सुभाषमुळे दिला. आणि लता, खरं तर तू आजच्या पिढीतली मुलगी, जागरूक. ही घटना घडल्या तू पोलिसांना कळवायला हवं. कारण तसं केलं असतंच तर हा जो सगळा त्रास तुला भोगायला लागलाय तो लागला नसता. म्हणूनच नेहमी सत्याच्या मार्गाने चाला. हो काका. कारण उशीर जरी झाला तरी नेहमी सत्याचाच विजय होतो.